येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। द लँड एम्पायर अँड इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन यांच्यातर्फे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मराठी पत्रकारितेचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्तानं नाशिक जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी द लँड एम्पायर अँड इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन यांच्या वतीनं रोड सेफ्टी विषयावर फ्रेम द स्टोरी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये एकूण 62 पत्रकारांनी सहभाग घेतला। त्यापैकी 5 स्पर्धकांची निवड करण्यात आली। यामध्ये प्रथम क्रमांकावर प्रशांत खरोटे, द्वितीय केशव मते, तर तृतीय क्रमांकावर 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अनिल केदारे आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मध्ये कुशल पाटील यतीन बानू यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी 3 नवीन चॅनलची सुरुवात करण्यात आल्याची घोषणा देखील करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार मधुकर बुवा, राजाभाऊ गायकवाड, उपायुक्त GST देवीदास वांगळे, वाहतूक निरीक्षक वासुदेव भगत, माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय सोनवणे, संस्थापक इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन मंदार वाईकर, संचालक द लँड एम्पायर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझ्यामध्ये पत्रकार हा व्यवसाय नाही, माझ्यामध्ये पत्रकार हा जॉब नाही, माझ्यामध्ये पत्रकार हा व्यवसाय नाही, माझ्यामध्ये पत्रकार हा जॉब नाही, माझ्यामध्ये पत्रकार ही एक प्रकारची जबाबदारी आहे। आणि ही जबाबदारी समाजातल्या प्रत्येक माणसाने घ्यावी। तो पत्रकार स्वतःला कधी म्हणतो ज्या टायमाला त्याच्या लेखणीतून समाजासाठी केल्या जाणाऱ्या सर्व घटनांवरती नियंत्रण येतं। आपण पत्रकारांना चौथा वाघ म्हणतो, चौथा स्तंभ म्हणतो। मला एक सांगा, वाघाला आयडेंटिटी कार्ड लावायची गरज नसते। वाघ समोर आला आणि समोरच्या माणसाची झाली समजा वाघ समोर आला म्हणजे काय, पत्रकार समोर आले, पत्रकारांनी जर कोणी चुकत असेल तर पत्रकार त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतात आणि जर कोणी अगदी बरोबर असेल तर पत्रकार त्याला प्रसिद्धी करून त्याला समाजात स्थान देण्याचं काम करतात। आणि जर या पत्रकारांचं आपण काही घेणं लागत असेल, समाजात आपण नियंत्रण झालं तर आपण त्यासाठी काय काय करू शकतो त्याच्याकडे आपण प्रयत्न करायला सुरुवात केली, तशी लागली आणि माझे पत्रकारांच्या बाबतीत कर्तव्य पूर्ण करण्याची वेळ माझ्याकडे आली। ते या अपघातामध्ये आपल्याला अपघात कसे वाचवता येतील, अपघातामध्ये आपल्या किती जणांचा मृत्यू होतो, किती जणांचं कायमचं आपला एखादा अवयव जायबंदी होतो, परमनंट डिसेबिलिटी आपल्याला होते, तर अशा खूप मोठी संख्या आहे। जवळपास मागच्या वर्षी 4,63,000 लोकांना कायमचा अपंगत्व आलेला आहे। त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले 1,72,000। म्हणजे ही काय आपल्यासाठी, भारतासाठी किंवा आपल्या नाशिकवासियांसाठी सुद्धा घोषणा व गोष्ट नाहीये। नाशिक शहराचा जर विचार केला तर मागच्या वर्षी नोव्हेंबर पर्यंत, 24 नोव्हेंबर पर्यंत जवळपास नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 1003 लोकांचा मृत्यू झालेला आहे। या प्रसंगी कुसुमाग्रज साप्ताहिकाचे पहिल्या विशेष अंकाचे प्रकाशन देखील करण्यात आले। तसेच सर्व पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार कुमार कडलक यांनी आयोजकांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।